मराठी न्यूजद्वारे प्रसारित बातमीचा इम्पॅक्ट। 2 महिन्यांपासून बंद गोरेगाव एसटी बस स्टँडच्या कामाला जलद गतीने सुरुवात। गोरेगाव एसटी बस स्टँडवरून दररोज हजारो प्रवासी व विद्यार्थी प्रवास करतात। मुंबई, पुणे व इतर अनेक ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिक, चाकरमानी, व्यावसायिक तसेच गोरेगाव येथे शिक्षण प्राप्त करणाऱ्या हजारो विद्यार्थी यांची गोरेगाव बस स्टँडवर सतत गर्दी राहते। अनेक वर्षांपासून गोरेगाव येथील जुन्या व छोट्या एसटी स्टँडची बिकट अवस्था झालेली। विशेष पावसाळ्यात एसटी स्टँडचे पत्रे गळत असल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना खूप त्रास सोसावे लागत होते। अनेक प्रयत्नांनंतर अखेर शासनाकडून एसटी स्टँडच्या नूतन व विशाल इमारतीसाठी निधी मंजूर होऊन पावसाळ्याआधी घाईघाईत एसटीची इमारत कोसळून त्या जागी नवीन एसटी स्टँडच्या कामाची सुरुवात करण्यात आली। मात्र काही दिवसातच बस स्टँडचे काम अर्धवट सोडून गेल्या 2 महिन्यांपासून ठेकेदार गुल झाला होता। आधीच जुन्या एसटी स्टँड तुटल्याने येण्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व प्रवाशांना कडक उन्हात भर दुपारी तापलेल्या पत्र्याच्या छोट्याशा शेडखाली किंवा एसटी स्टँडच्या आवारातील झाडाखाली एसटीची वाट पाहण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता। एसटी वाहतूक नियंत्रकांसाठी देखील तोच छोटासा शेड। तसेच रात्रीच्या वेळी प्रवाशांना एसटी स्टँड येथे कॅन्टीन नसल्याने चहा पाणी भोजनाची कुठल्याही प्रकारची सोय उपलब्ध नाही। शौचालय तुटलेले असल्याने व तिथे वीज उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खूप त्रास सोसावे लागत आहेत। तरी नवीन बस स्टँडची इमारत लवकरात लवकर पूर्ण झाल्यावर भविष्यातील विद्यार्थी आणि प्रवासी वर्ग सदरील त्रासापासून पूर्णपणे मुक्त होतील या दृष्टीने अनेक त्रास सोसत आहेत। मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ठेकेदार चक्क 2 महिने बस स्टँडचे काम अर्धवट सोडून गुल झाल्यामुळे तेज मराठी न्यूज मार्फत बातमी प्रसारित करून संतप्त विद्यार्थी, प्रवासी वर्ग व सामाजिक कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी प्रशासन आणि जनतेसमोर आणल्यामुळे प्रशासनाला जाग आली। प्रशासनाने तेज मराठी न्यूज चॅनलच्या बातमीची दखल घेतली असून 2 महिन्यांपासून गुल झालेल्या ठेकेदारांनी तात्काळ एसटी स्टँडचे अर्धवट काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जलद गतीने सुरुवात केली आहे। तेज मराठी न्यूजचे प्रतिनिधी रिजवान मुकादम यांनी एसटी स्टँडच्या कामासंदर्भात ठेकेदार संजय दराडे यांच्याशी चर्चा झाली तेव्हा ठेकेदारांकडून पावसाळ्याआधी जास्तीत जास्त एसटी स्टँडचे काम पूर्ण करण्यात येईल, निदान पावसाळ्याआधी स्लॅब तरी टाकण्यात येईल, ज्यामुळे विद्यार्थी आणि जनतेची सोय होईल असा खंबीर विश्वास ठेकेदारांकडून व्यक्त करण्यात आला आहे। उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड।